नमस्कार. 13 जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल शहरात शशिकांत सखाराम चौधरी कन्या शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी. यावल शहरातील जेटी महाजन स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम. यावल येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांची जयंती व राष्ट्रीय युवा दिन साजरा. किनगाव येथील नेहरू विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम. बामनोद येथे स्मशानभूमीजवळ 50 वर्षे इसमाचा मृतदेह आढळला, वाहनाच्या धडकेत मृत्यूची शक्यता. अंजाळे येथे गावठी हातभट्टीची दारू गाळणी करणाऱ्या एकावर कारवाई, 43,000चा मुद्देमाल हस्तगत. यावल शहरातील महाजन गल्लीत बांधकाम करून अतिक्रमण करणाऱ्यास विरोध केल्याच्या रागातून दोघांची महिलेला मारहाण. आमोदा येथे मोठ्या उत्साहात काढली श्रीराम अक्षदा मंगल कलशाची गावातून शोभायात्रा, सजीव देखावे ठरले लक्षवेधी. यावल तालुका कलाध्यापक संघाची विशेष कार्यकारिणी सभा यावलच्या साने गुरुजी विद्यालयात संपन्न. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे यावल शहराध्यक्ष पदावर कामराज घारू यांची निवड. तर यावल ग्रामीण रुग्णालयात 11 महिलांची यशस्वीरित्या झाली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया. महिन्याच्या दर दुसऱ्या गुरुवारी शिबिर लाभ घेण्याचे केले आवाहन. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहरातील शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालयात युवकांचे प्रेरणास्त्रोत स्वामी विवेकानंद व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त या थोर विभूतींच्या कार्याची माहिती शिक्षिका भारती नेहते यांनी विद्यार्थिनींना दिली. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षकेतर कर्मचारी सुरेश सुरवाळे यांनी केले, तर राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे लिपिक शिरीष नेहते यांनी केले. या प्रसंगी शिक्षिका शैलजा चौधरी, शोभा इंगडे, अर्चना वानखेडे, मोहिनी चौधरी, ललिता नागपुरे, अनिल चौधरी, प्रमोद चौधरी, विजय घोडके उपस्थित होते. जागरूकता वाढवण्याचं श्रेय हे कुणाला जात असेल तर ते स्वामी विवेकानंदांना. तर भारतातील हिंदू सुधारणा चळवळींमध्ये ते प्रमुख होते आणि त्यांनी ब्रिटिश शासित भारतात राष्ट्रवाद आणण्यात योगदान दिले. तर स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्याचबरोबर जेव्हा सर्वधर्मीय सर्वधर्मामध्ये विश्वबंधुत्वाची भावना निर्माण झालेली होती बघा, तर 1800 बनारस काय आहे, जिथं हिंदू धर्माचे खूप प्रसिद्ध असे पुरातन प्राचीन मंदिर आहेत. तर बनारसला ते मंदिरात गेले, ते घाबरले खूप आणि त्या माकडांपासून बचाव करण्यासाठी ते पळू लागले. ते जितक्या जोरात पळायचे तितक्या जोरात माकडं त्यांच्या मागे लागली बघा. तर एक सुंदर अशी तरुणी त्यांच्या समोर आली आणि त्यांना म्हटलं की तुम्ही किती सुंदर आहात. यावल शहरातील जेटी महाजन स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त संस्थाध्यक्ष शरददादा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात प्राचार्य रंजना महाजन यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, प्राचार्य डॉक्टर किरण खेट्टे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व या थोर विभूतींच्या जीवन कार्याला उजाळा देण्यात आला. मोठ्या उत्साहात जेटी महाजन स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर विस्तारित भागात मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी साकारलेले सजीव देखावे लक्षवेधी ठरले. यावल शहरात फैजपूर रस्त्यावर विस्तारित भागात मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल आहे. या स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात शाळेच्या संस्थाध्यक्ष नीताताई गजरे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अप्रतिम अशी भाषणं देऊन सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी शाळेच्या संस्थाध्यक्ष नीताताई गजरे, मुख्याध्यापिका जयश्री चौधरी, उपमुख्याध्यापिका संगीता पाटील, पूजा महाजन, पूनम कोळी, भाग्यश्री महाजन, वर्षा पाटील, अश्विनी चौधरी, कल्पना बारी, विद्या धनगर, खुशबू चौधरी, चंदा तळवी, वृषाली भंगाळे, ममता तळवी, मंगला पाटील, शारदा पांडव, देवयानी महाजन, सुनीता वाघ, अनिल तळवी, शरद कोळी, मुबारक तळवी, राजेंद्र पाटील, जमील तळवी, जगदीश कोळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वर्षा पाटील यांनी केले होते. 12 जानेवारी स्वामी विवेकानंद व जिजाऊ माता जयंती. याच निमित्ताने आपण सर्व जमलेलो आहोत. आपल्या शाळेच्या अध्यक्षा माननीय नीता गजरे मॅडम यांना मी विनंती करते की स्वामी विवेकानंद व जिजाऊ माता यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून पार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राज येथे जिजाबाईंचा जन्म झाला. जिजाबाईंच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. शहाजीराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाबाईंच्या ठायी होती. रयतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचार पाहून जिजाबाईंना नेहमी वाईट किंवा आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे. हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न जिजाऊंनी पाहिले होते. त्यांनी पुत्र शिवबाला लहानपणापासून शौर्य व पराक्रमाच्या कथा सांगून घडविले. जिजाऊंच्या प्रेरणेतून शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या. महाराष्ट्राच्या मातीतच स्वराज्याचे भगवे निशाण उभारले. जिजाऊंच्या दिलेल्या संस्कार व शिक्षणामुळेच शिवराय स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी जगले, धर्म रक्षणासाठी लढले. स्वामी विवेकानंद, उठा जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असा जगाला मूलमंत्र देणारे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद हे एक तेजस्वी व्यक्तिमत्व लाभलेले एक महान तत्वज्ञानी व कुशल वक्ता होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. विवेकानंदांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते. लहानपणी स्वामी विवेकानंदांवर त्यांच्या आई वडिलांचे उत्तम संस्कार केले. त्यांनी तत्वज्ञान, धर्म, इतिहास, विज्ञान, कला, साहित्य इत्यादी विषयांमध्ये सखोल ज्ञान मिळवले. त्याचबरोबर
वेद, उपनिषद, पुराण, रामायण, महाभारत अशा ग्रंथांचा अभ्यास केला. तसेच ते खेळ व शारीरिक व्यायामातही कुशल होते. रामकृष्ण परमहंस त्यांचे गुरु होते. त्यांनीच त्यांना विवेकानंद हे नाव दिले. स्वामी विवेकानंदांनी जनतेच्या उद्धारासाठी रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले. त्यांनी अनेक ठिकाणी अनाथाश्रम, वसतिगृह, रुग्णालय स्थापन केले. त्यांनी खूप भाषणे दिली व त्यातून हिंदू धर्माचा मानवतावादी चेहरा जगापुढे आणला. त्यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. किनगाव येथील नेहरू विद्यालयात मोठ्या उत्साहात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थिनींनी या ठिकाणी वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले होते. या कार्यक्रमात जिजामातांचा पाळणा गीत गाऊन विद्यार्थिनींनी सर्वांचेच लक्ष वेधले. किनगाव तालुका यावल येथे मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित नेहरू विद्यालय आहे. या नेहरू विद्यालयामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करीत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या उपशिक्षिका स्मिता भोईटे या होत्या. इयत्ता 9वी अ च्या विद्यार्थिनींनी जिजामाता जन्माचा पाळणा गीत गाऊन सामूहिक नृत्य सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. विद्यार्थिनींनी आपापली भाषणे देखील सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा भोईटे व प्रियंका देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक CK पाटील सर, पर्यवेक्षक KR पाटील, RD गवई, MD शेकोकार, RR कंखरे, PS गोसावी, श्यामल यावलकर आदींनी परिश्रम घेतले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचा समारोप व कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण आदरणीय स्मिता भोईटे यांच्या प्रगल्भ विचारांनी झाला. होता है मुश्किलों से भागना आसान होता है, जिंदगी में हर पल इंतजाम होता है. जो डर गया वो खाली हाथ होता है, जो डर गया वो खाली हाथ होता है, और जो लड़ गया उसके पास सारा जहां होता है, उसके पास सारा जहां होता है. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. एका मी जिजाऊ बोलते, एका मी जिजाऊ बोलते. जाधवांची कन्या भोसल्यांची सून, जाधवांची कन्या भोसल्यांची सून, शिवबांची माता भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते. एका लक्ष देऊन मी जिजाऊ बोलते, एका लक्ष देऊन मी जिजाऊ बोलते. आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला. तेव्हा आनंदाने रांगोळ्या काढल्या गेल्या आणि हत्तीवर बसून साखर वाटण्यात आली आणि आमचे नाव जिजा ठेवण्यात आले. आम्ही अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही शिवबांना घडवले. आम्ही पाहिलेलं स्वराज्याचे स्वप्न आम्ही आमच्या शिवबांनी पूर्ण केलं. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेल मी नव्याने, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाणण्याची झाले तर कैक कावे, माझी झोपडी जाणण्याची झाली तर कैक कावे, जडेल ती झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही, जडेल ती झोपडी अशी ती आग ज्वलंत नाही. येथील वादळे खेटेल तुफान, येथील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, पावलांना पसंत नाही. मोती कभी समुंदर के किनारे पर खुद नहीं चले आते, उन्हें हासिल करने के लिए समुंदर के किनारे पर जाना पड़ता है. घर बैठे सपने देखने से कुछ नहीं होता, उन्हें हासिल करने के लिए, उन्हें पाने के लिए मैदान में उतरना ही पड़ता है, मैदान में उतरना ही पड़ता है. मला असे वाटते की जिजाऊ मातेंनी आपल्या स्वराज्यावर जो संस्कार दिला तो म्हणजे खूप मोठा आणि जगात तोंड दिला त्यावेळेला ते त्यांनी काय काय केलं असेल हे जाणून आपल्याला घ्यायचं असतं, म्हणून आपण जयंती साजरी करत असतो आणि त्यातून आपण प्रेरणा घेऊन पुढे जायचं असतं. बघा, राजमाता जिजाऊ नसत्या तर शिवबा घडले नसते, मावळ घडले नसते आणि हा इतिहास आणि हे स्वराज्य निर्माणच झालं नसतं, हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. आणि आता जिजाऊ मातांना आपण आज मानाचा मुजरा करतो, कारण त्यांनी एकमेव असाच अनेक राजा होऊन गेलेत, पण पूर्ण
खूप जे काही राजे असतील त्यांच्या गाद्या चालवल्या त्यांनी, पण एकमेव असा राजा आहे, अद्वितीय राजा, म्हणजे त्यांनी काय केलं तर त्यांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं आणि त्याला प्रेरणा देणाऱ्या होत्या त्यांच्या आऊसाहेब जिजाऊ माता. बघा, म्हणून आज आपण सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ माता यांचं प्रेरणा घेऊन आपण विद्यार्थिनींना सांगेल की एक छोटासा सल्ला आहे विद्यार्थी. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा. फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था, यावल. बामनोद येथील भुसावळ रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीच्या परिसरात रस्त्याच्या कडेला एका 50 वर्षीय इसमाचा मृतदेह शुक्रवार दिनांक 12 जानेवारी रोजी मिळून आला आहे. याबाबत फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली व हा मृतदेह आता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला असून या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बामनोद तालुका यावल या गावातून फैजपूर भुसावळ जाणाऱ्या रस्त्यावर स्मशानभूमीच्या जवळ ओंकार उर्फ गोकुळ भावडू मराठे वय 50 वर्ष या इसमाचा मृतदेह शुक्रवार दिनांक 12 जानेवारी रोजी दिसून आला. तातडीने शेतकरी प्रमोद फेगडे यांनी फैजपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, फैजपूरचे उपनिरीक्षक मोहन लोखंडे, हवालदार उमेश चौधरी, विजय परदेशी हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला. मयत मराठे यांच्या पश्चात कुटुंबियाची कुणालाच माहिती नाही आहे, म्हणून आता मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये 3 दिवस कुटुंबियांसाठी सुरक्षित ठेवला जाणार आहे. तेव्हा मराठे यांच्या नातलगात जर कोणी असेल तर त्यांनी तातडीने फैजपूर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. मयत यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. एखादी अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तेव्हा तूर्त फैजपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे, हवालदार उमेश चौधरी, विजय परदेशी करीत आहे. अंजाळे येथे मोर नदीच्या काठावर झुडपात एक जण गावठी हातभट्टीची दारू गाळणी करताना पोलिसांच्या पथकाला मिळून आला. तेव्हा पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकत तब्बल 43,800 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई 12 जानेवारी रोजी करण्यात आली असून या प्रकरणी एका जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजाळे तालुका यावल येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय फैजपूर यांच्या वतीने गावठी हातभट्टी गाळणी करणाऱ्यावर छापा टाकण्यात आला. मोर नदीच्या काठात झाडाझुडपांमध्ये तेजस सपकाळे हा गावठी हातभट्टीची दारू गाळणी करीत होता. तेव्हा पोलिसांच्या पथकाने जाऊन त्या ठिकाणी छापा टाकला. तेथून 7 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व इतर मिश्रण, एक मोटरसायकल असा तब्बल 43,800 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला व या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी सुमित बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून तेजस सपकाळे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 फ ब क ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे. यावल शहरातील महाजन गल्लीत एका 43 वर्षीय महिलेने शेजारच्यांना सांगितले की तुम्ही बांधकाम करून अतिक्रमण करू नका. तेव्हा याचा राग येऊन शेजारील दाम्पत्याने 43 वर्षीय महिलेला मारहाण केली. ही घटना गुरुवार दिनांक 11 जानेवारी रोजी दुपारी घडली असून या प्रकरणी
यावल पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक 12 जानेवारी रोजी दोघांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. यावल शहरात महाजन गल्ली आहे. या महाजन गल्लीमध्ये एक 43 वर्षीय महिला राज्यश्री युवराज महाजन या राहतात. त्यांनी आपल्या शेजारील राहणाऱ्यांना प्रशांत महाजन व शारदा महाजन यांना सांगितले की तुम्ही येथे बांधकाम करून अतिक्रमण करू नका. तेव्हा त्याचा राग येऊन या दोघांनी 43 वर्षीय या महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा 43 वर्षीय राज्यश्री महाजन यांनी दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आमोदा येथे शुक्रवार दिनांक 12 जानेवारी रोजी सायंकाळी श्रीराम अक्षदा मंगल कलशाचे आगमन झाले आणि गावातून भव्य दिंडी सोहळा व शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत सजीव देखावे हे लक्षवेधी ठरले. अयोध्या येथे श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी अयोध्या येथून श्रीराम अक्षदा मंगल कलश देशभरात आमंत्रण देत आहे. तेव्हा या श्रीराम अक्षदा मंगल कलशाचे आमोदा गावात आगमन झाले व शुक्रवार दिनांक 12 जानेवारी रोजी सायंकाळी श्रीराम मंदिर येथून श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा अयोध्या उत्सव समिती आमोदामार्फत भव्य कलश आणि दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. यामध्ये संपूर्ण गावातील महिला पुरुष बाल गोपाल यांनी जिवंत देखाव्यासह यात सहभाग नोंदवला. महंत कन्हैयादासजी महाराज व श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा अयोध्या उत्सव समिती आमोदा व लेवा श्रीराम ट्रस्ट आमोदा आणि महर्षी वाल्मिक ऋषी मित्रमंडळ आमोदा यांनी गावातून भव्य दिंडी सोहळा व शोभायात्रा काढली. यामध्ये समस्त हिंदू समाज बांधवांनी सहभाग नोंदवला. मोठ्या उत्साहात आमोदा गावात श्रीराम अक्षदा मंगल कलशाची मिरवणूक पार पडली. यावल शहरातील साने गुरुजी विद्यालयात यावल तालुका कलाध्यापक संघाची विशेष कार्यकारिणीची सभा संपन्न झाली. दिनांक 13 जानेवारी शनिवारी ही सभा पार पडली. या सभेत विविध कार्यक्रम उपक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजन संदर्भात नियोजन करण्यात आले. यावल नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात
यावल तालुका कलाध्यापक संघाची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे तालुकाध्यक्ष विजय नन्नवरे होते. या सभेत यावल तालुका कलाध्यापक संघाकडून आगामी काळात कोणकोणते कार्यक्रम उपक्रम राबवायचे आहेत याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून संघातर्फे चित्रकला स्पर्धा आयोजित करणे व इतर बाबतीत चर्चा करण्यात आली. सभेत जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे उपाध्यक्ष अजय पाटील, विभागीय उपाध्यक्ष संजीव बोठे, यावल तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष विजय नन्नवरे, उपाध्यक्ष चंदन भालेराव, उपाध्यक्ष अनिल वंजारी, सचिव संतोष वानखेडे, सहसचिव कैलास पवार, कार्याध्यक्ष हितेंद्र धांडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार संतोष वानखेडे यांनी मानले. तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करणे या संदर्भात आहे आणि विषय आपण ठरवायचे आहे. त्यापैकी तिसरा विषय सर्वांचे सहमत असेल की आपण कोलाज घ्यायचा, पहिला आणि दुसरा आपल्या सर्वांच्या मतानुसार जो असेल तो असेल. स्पर्धेचं ठिकाण ठरवायचं आहे, BRC मधनं परिपत्र काढायचं आहे आणि प्रत्येक शाळांमधनं 10 चित्र अपेक्षित आपण असं सर्वांना फोन करून तो ठरवायचा आहे. स्पर्धेचा दिनांक ठरवायचा आहे. यावल शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाच्या शहर अध्यक्षपदी कामराज घारू यांची निवड करण्यात आली आहे. शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस भवनामध्ये त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस भवन शरद पवार गट यांच्या कार्यालयात एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या यावल शहराध्यक्षपदी कामराज घारू यांची निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी त्यांना दिले. सदर निवडीबद्दल रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुलभाऊ पाटील, यावलचे माजी नगराध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, विजय पाटील, तालुकाध्यक्ष पवन पाटील, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष अरुण लोखंडे, राष्ट्रवादी आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष MB तळवी, करीम मन्यार, प्राध्यापक डॉक्टर हेमंत येवले, युवक जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील, फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटिक, अय्यूब खान, सईद भाई, मोहसिन खान, हितेश गजरे, सारंग अडकमोल, ललित पाटील यांनी कामराज घारूंकडे देण्यात आलेल्या या जबाबदारीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये 11 मातांवर यशस्वीरित्या मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली व आज शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी या सर्व महिलांची व मातांची तपासणी करण्यात आली असून त्यांची प्रकृती ठीक आहे. तेव्हा आता दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया होणार आहे. तेव्हा गरजू मातांनी या ठिकाणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. यात यावल शहरातील आणि ग्रामीण भागातील 11 महिलांवर मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पडली व त्यानंतर रुग्णालयातच या महिलांवर उपचार सुरू आहे. शनिवारी दिनांक 13 जानेवारी रोजी सर्व महिलांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली असून त्यांची प्रकृती छान आहे. सदर शस्त्रक्रिया रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय कुरकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रुपाली कळसकर, श्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नीता भोळे यांनी केल्या. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयाचे डॉक्टर प्रशांत जावळे, अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, आरती कोल्हे, अधिपरिचारिका नेपाली भोळे, प्रियतमा पाटील, माधुरी ठोके, सुमन राऊत, मंजुषा कोडेकर, वैज्ञानिक अधिकारी नानासाहेब होळके, इक्बाल तळवी, छाया नन्नवरे, राजनंदिनी पाटील यांनी परिश्रम घेतले. रुग्णालयात दर महिन्याच्या दर दुसऱ्या गुरुवारी नियमित मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर घेतले जाणार असून याचा लाभ गरजू महिलांनी घ्यावा असे आवाहन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय कुरकुरे यांनी केले आहे.